हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू एज्युकल्चर स्कूल. मित्रांनो, एज्युकल्चर स्कूल या युट्यूब चॅनलवरती आणि ऍप्लिकेशनवरती आपण 5वीची स्कॉलरशिप असेल किंवा 8वीची स्कॉलरशिप असेल या स्कॉलरशिप संबंधीचे गायडन्स सातत्याने सुरू आहे. आज जी स्कॉलरशिपची परीक्षा झाली आहे त्यामध्ये 5वीच्या स्कॉलरशिपच्या इंग्लिश या घटकावरचे अनालिसिस तुमच्यापर्यंत याच युट्यूब चॅनलला पोहोचलेलं आहे. त्यापैकी आता 8वीची जी परीक्षा झाली आहे त्या 8वीच्या परीक्षेचं सुद्धा विश्लेषण म्हणजे 25 प्रश्नांचं विश्लेषण इंग्लिश या घटकावरच्या आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. यानंतर सुद्धा 2025 मध्ये जी 26 मध्ये जी परीक्षा होईल त्या परीक्षेसाठी सुद्धा तुम्ही जेव्हा तयारी कराल तेव्हा काय करायला पाहिजे काय नाही या विश्लेषणातून प्रत्येक प्रश्न जेव्हा विश्लेषण केलं जात आहे तेव्हा ते समजून घ्यायचे आणि त्यानुसारच अभ्यास करायचा. ओके, चला आपण प्रत्येक प्रश्नाचं अनालिसिस पाहूयात. एज्युकल्चर स्कूलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. मी शरद खेडकर आणि आपण आता सुरुवात करतोय. बघा, पहिलाच प्रश्न आहे. आपण काय केलंय, प्रत्येक प्रश्नाचं स्क्रीनशॉट घेतलेला आहे जेणेकरून टाईप करण्यापेक्षा आपण प्रश्न घेतलाय जसा प्रश्न तुमच्या समोर तिथं होता परीक्षेमध्ये तसाच प्रश्न इथं समोर असणार आहे. प्रश्न बघा पहिला काय, गेस द मिनिंग ऑफ अंडरलाइन्ड वर्ड, चूज करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. आता बघा एक सेंटेन्स दिलंय, त्या सेंटेन्स मधील वर्डला अंडरलाईन केलेलं आहे, राईट, आणि त्या अंडरलाईन केलेल्या वर्डचं काय त्यांनी मिनिंग विचारलं. आता बघा, इंडिया वन क्रिकेट मॅच अगेन्स्ट श्रीलंका बाय 4 runs and 1 ball. इट वॉज मिरॅक्युलस विक्ट्री. आता मिरॅक्युलस विक्ट्री काय असतं, जेव्हा एक अनपेक्षित असते आणि एक लकीली आपण त्याला म्हणू शकतो, अनएक्सपेक्टेड अँड लकीली, त्याला आपण मिरॅक्युलस म्हणतो. मग आता दिलेल्या सेंटेन्सेस मध्ये आपल्याला बघा ऍट वन्स म्हणजे काय, फक्त एकदाच किंवा एकदा असा त्याचा अर्थ आहे, एकदाच. सडनली म्हणजे काय, अचानक. मॅजिकल म्हणजे काय, असं जादुई म्हणतो ना आपण, मॅजिक झाल्यासारखं झालं तर त्याला म्हणतात मॅजिकल. आणि कन्फ्युज म्हणजे काय, गोंधळात असणे. इथे गोंधळ वगैरे काही नाहीये, इथं काय आहे त्यांनी मिरॅक्युलस विक्ट्री म्हटले. ते जिंकलेत कसे, बाय 4 runs and 1 ball. 4 रन्स सुद्धा राहिले आणि एक बॉल सुद्धा, म्हणजे 4 रन्स सुद्धा जास्त केलेत आणि एक बॉल सुद्धा त्यांच्याकडे राहिलाय, असं ते जिंकलेले आहेत. मग ते जिंकलेत कसे, जादू जिंकलेत, असं अचानक वगैरे नाही. मग काय, सडनली नाही येणार, मॅजिकल हे काय असेल आपलं आन्सर असेल. सडनली म्हणजे अचानक, कन्फ्युज म्हणजे काय, गोंधळात असणे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. चूज करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द क्रॉसवर्ड पझल. आता एक पझल दिलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, 2 रिकाम्या जागा दिल्यात, ही इथे एक आणि इथे एक. 2 अल्फाबेट भरायचेत आपल्याला आणि काय वर्ड्स तयार करायचे. आता बघा, C-AT, CHAT, चॅट करणं म्हणजे काय, बोलणं एकमेकांशी. आपण व्हॉट्सअपला चॅट करतो, राईट, आपण वेगवेगळ्या मेसेजिंग ऍप्सच्या माध्यमातून चॅट करतो, बोलतो एकमेकांशी, त्याला आपण काय म्हणतो, बोलणे. CHAT. मग यापैकी काय घेतला आपण, H घेतला. फर्स्ट इज H. मग आता एक शब्द काय तयार होईल बघा, HEE, हिल, HEEL, हिल म्हणजे काय, टाच. मग इथे जर आपण यल घेतला, यल, तर दुसरा नेक्स्ट शब्द काय तयार होतो, लॅम्प, LAMP, लॅम्प म्हणजे काय, दिवा, बरोबर का. मग कोणकोणते वर्ड्स, कोणकोणते अल्फाबेट बसले आपले, H आणि यल. मग HL कुठे बघा, नंबर 2 ला. इथे जर आपण IE, AA किंवा HO जर टाकून पाहिलं असतं तर ते चुकलं असतं किंवा वर्ड्स एक मिनिंगफुल वर्ड्स तयार झाले नसते. बघा, ए जर टाकून पाहिलं असतं बघा काय झालं असतं, इथे ए घेतला असता. काट असा काय शब्द आहे का, मला तरी माहिती नाहीये, तुम्हाला जर असेल तर तुम्ही सांगू शकता. ओके, चलो नेक्स्ट. तुम्ही हे सुद्धा पाहू शकता, म्हणजे चेक करू शकता या प्रश्नांचा आन्सर शोधताना करायचे का. इथं उत्तर तर आपण काय पाहिलंय, तुम्हाला आन्सर माहिती आहे, आन्सर काय भेटला आपल्याला, H आणि यल. पण तरीही तुम्हाला जर असं वाटलं की आन्सर भेटत नाही, मग तुम्ही काय करणार, एक ऑप्शन चेक करणार. आता मी तुम्हाला HL कसं आलं ते सांगितलं, तुम्ही काय करू शकला असतात, तुमच्याकडे इथे ए देऊन पहा, इथे देऊन पहा, नंबर 3चा घ्या. CAT आणि AEE, कोणताही शब्द उभाही तयार होत नाही, आडवाही तयार होत नाही, म्हणून 3 नंबर गेला. 4 नंबर बघूयात, H आणि O.
इथं यच घ्या, इथं ओ घ्या. CHAT चॅट हा तयार झाला फर्स्ट वाला वर्ड. सेकंड बघा बरं, उभा बघा, HEEO हिओ असा काही शब्द आहे का माझ्या वाचनात आलेला नाही. बरं, मग हा ऑप्शन सुद्धा गेला. नंबर 1 चा ऑप्शन बघा, CIAT सिएट. आता टायरची एक कंपनी आहे बघा, म्हणजे विराट कोहली त्याचं काय करतो, ऍडव्हर्टाइजमेंट करतो. सिएट टायर्स, पण त्याचं स्पेलिंग वेगळं आहे, CEAT आहे, सिएट टायर्स, बरोबर का? CIAT नाहीये. आणि इथं ई जर घेतला, EAMP इम असा काही शब्द तयार होत नाही. मग फक्त आपल्याकडे काय होतं ना, यच या ठिकाणी यच आणि या ठिकाणी यल जर घेतला तरच आपले काय होतात, वर्ड्स तयार होतात, मिनिंगफुल वर्ड्स तयार होतात. चलो, हे आपलं काय असेल, आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फाइंड आउट रॉंगली युज्ड वर्ड. आता एक सेंटेन्स दिलेला आहे, या सेंटेन्स मध्ये एका शब्दाचा चुकीचा वापर झालाय. मग हा जो चुकीचा वापर झालाय तो कोणता वर्ड आहे ते आपल्याला शोधायचं. सेंटेन्स बघा, डज दे गो टू कॉलेज एव्हरी डे. आता तुम्ही इंग्लिश ग्रामर शिकताना तुम्ही अभ्यासला असेल डू आणि डजचा वापर कधी करायचा, बरोबर? काही नाउन्स आणि प्रोनाउन्स बरोबर डू वापरायचा. मग जर प्लुरल नाउन्स जर असले त्यांच्या बरोबर डूचा यूज होतो. प्रोनाउन्सच्या बाबतीत आय हे सिंग्युलर असलं तरी सुद्धा त्याच्याबरोबर डूचा वापर होतो. म्हणजे तुम्ही ग्रामर जर शिकला असाल तर फर्स्ट पर्सन जो आहे आय आणि वी यांच्याबरोबर डूचा वापर होणार. त्यानंतर सेकंड पर्सन जो असतो यू याच्या सुद्धा बरोबर म्हणजे सिंग्युलर असेल किंवा यू हा प्लुरल असेल तरी सुद्धा त्याच्या बरोबर काय होणार, डूचा वापर होणार, बरोबर? प्लुरल नाउन्स आणि प्लुरल प्रोनाउन्स, बरोबर का? मग दे हा काय आहे, प्लुरल आहे, प्रोनाउन आहे, प्लुरल आहे, त्याच्यावर डू यायला पाहिजे, बरोबर का? मग इथे त्यांनी डज चुकवलेला आहे. मग आपल्याला काय विचारते, रॉंगली युज्ड वर्ड आहे कोणता, डज. हे आपलं काय असेल, आन्सर असेल. परंतु मग त्याच्या ठिकाणी काय यायला पाहिजे, तर डूचा यूज व्हायला पाहिजे. मग डज कधी वापरायचा, थर्ड पर्सन सिंग्युलर जर सब्जेक्ट असेल, सब्जेक्ट हा सिंग्युलर पाहिजे आणि थर्ड पर्सन पाहिजे, जसं की ही, शी, इट किंवा एनी सिंग्युलर नाउन, अमोल. आता इथे जर घ्यायचं असतं आपल्याला देच्या ठिकाणी जर आपण अमोल हा सिंग्युलर जर घेतला असता तर डज करेक्ट राहिलं असतं. डज अमोल गो टू कॉलेज एव्हरी डे. आले का लक्षात? इथे जर आपण अमोल घेतलं असतं सिंग्युलर आणि थर्ड पर्सन तर इथं डज योग्य राहिला असता, परंतु इथं दे असल्यामुळे डज हा चुकीचा ठरतो. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड आउट ऑड सेंटेन्स आउट. काय तिथेच टायपिंग मध्ये चुकले. चूज करेक्ट ऑप्शन. आता 4 सेंटेन्सेस दिलेत, यापैकी कोणतं चुकीचं आहे किंवा मग वेगळं आहे असं आपल्याला ओळखायचं. चूज करेक्ट ऑप्शन. नॉट चुकीचं, त्यांना असं म्हणायचं की 4 पैकी कोणता एक वेगळा आहे. बघा यापैकी एक 100% वेगळा आहे आणि कोणता वेगळा आहे ते सुद्धा बघा. व्हॉट अ वंडरफुल विक्ट्री इट इज. बघा मी आजच म्हणजे 5वीच्या प्रश्नपत्रिकेचं जेव्हा विश्लेषण केलं त्याच्यामध्ये सुद्धा WHAT व्हॉट अने सुरू झालेल्या सेंटेन्सच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यायचं जेव्हा आपल्याला काही समजत नसेल तेव्हा, आणि ते द्यावंच लागतं कारण ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असणार, बरोबर? आता बघा हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे त्याच्याबरोबर एक्सक्लेमेशन मार्क आहे, हे सेंटेन्स बरोबर आहे. गो अँड ब्रिंग युअर नोटबुक्स सेंटेन्स बरोबर आहे. प्लक ओनली सम ऑफ द फ्लावर्स हे बरोबर आहे. फेच अ पेल ऑफ वॉटर हे बरोबर आहे. आता बघा त्यांनी फाइंड आउट ऑड सेंटेन्स म्हटले, वेगळं कोणतं आहे. या 4 सेंटेन्सेस मध्ये तुम्ही जर पुन्हा एकदा व्यवस्थित पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येऊन जाईल, एक एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, बाकी अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आहे. कळलं का? हे 3 सारखे आहेत आणि नंबर 1 चा वेगळा आहे, तो अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. मग आपलं वेगळं काय आहे, ऑड काय आहे 4 मध्ये, नंबर 1. ओके का? ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, बाकी अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. ओके, चलो नेक्स्ट सेंटेन्स. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द नंबर ऑफ कॉमन नाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. एक प्रश्न दिलाय, एक सेंटेन्स दिले, त्या सेंटेन्स मध्ये कॉमन नाउन्स किती आहेत हे आपल्याला ओळखायचं. सेंटेन्स वाचा बरं.
आपलं सेंटेन्स दिलेलं आहे, द एम्परर आस्क्ड द मॅन टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर. आता कॉमन नाउन काय असतं आपल्याकडे, जेव्हा तुम्ही ग्रामर अभ्यासला असेल नाउन, त्याचे काही टाइप्स आहेत बरोबर. एक शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला. मग ते आहे प्रॉपर नाउन, म्हणजे एखादी व्यक्ती असेल, वस्तू असेल, ठिकाण असेल, त्याचं जे नाव असेल त्याला प्रॉपर नाउन म्हणतात. दुसरं असतं कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे बघा पर्टिक्युलर त्या व्यक्ती वस्तूचं नाव नाही, परंतु इन जनरल आपण जेव्हा बोलतो की तो कुत्रा आहे, ते त्याचं जे डॉग हा जो शब्द आहे, डॉग कोणताही चार पायाचा भुंकणारा प्राणी जर असेल त्याला आपण डॉग म्हणतो. म्हणजे कॉमन वैशिष्ट्य आहेत आणि त्याच्यावरून जर त्याचा निर्देश केला जात असेल त्याला कॉमन नाउन. जसं डॉग असेल, टायगर असेल, लायन असेल, बरोबर बरोबर का. आणि याच डॉगला जेव्हा तुम्ही मॉन्टी शब्द जर वापरला, MONTY, हे त्या डॉगचं विशिष्ट नाव झालं म्हणून ते प्रॉपर नाउन झालं. मग समजलं का. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, पुढे आपल्याकडे असतं कलेक्टिव्ह नाउन, देन अबस्ट्रॅक्ट नाउन, मटेरियल नाउन. बघा नाउनचे टाइप्स आहेत, त्यापैकी हा जो कॉमन नाउन आहे त्यांनी कॉमन नाउन शोधायला सांगितले. सेंटेन्स बघा, द एम्परर आस्क्ड द मॅन टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर. आता बघा द हे आर्टिकल आहे, एम्परर बघा राजा. कोणता राजा, राजाचं नाव सांगितलंय का, नाही, फक्त काय सांगितलंय राजा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक एक राजा असतो. आता ही जनरल वैशिष्ट्य आहेत, त्या ठिकाणी राज्य करणारा जो असतो हे एक वैशिष्ट्य त्याला म्हणतो आपण राजा. मग हे काय झालं, कॉमन त्याचं एक वैशिष्ट्य सांगितलं त्यांनी. मग हा झाला आपला पहिला कॉमन नाउन एम्परर. त्याचं नाव नाही सांगितले, नाव जर सांगितलं असतं तर ते प्रॉपर नाउन झालं असतं बरोबर. द एम्परर आस्क्ड द मॅन. कोणता मॅन, नाव वगैरे सांगितलंय का, नाही सांगितलंय. सेकंड कॉमन नाउन, टू एक्सप्लेन द लायन स्ट्रेंज बिहेवियर. लायन म्हणजे सिंह आपण जे म्हणतो ना ते. मग त्याचं सुद्धा नाव सांगितलंय का, नाही. जो एक चार पायाचा प्राणी, त्याला आयाळ असते, जंगलाचा राजा म्हणतात, का म्हणतात ते त्यालाच माहिती. अलग लक्षात. हे तीन, त्याचं पर्टिक्युलर नेम नाही सांगितलं. हे तीनही शब्द बघा, या तीनही शब्दांचा जेव्हा आपण एक ऐकतो किंवा उच्चार करतो, काहीतरी आपल्या नजरेसमोर येतं. एक विशिष्ट नाहीये, त्या प्रकारची त्याची जात समोर येते. प्राण्यांची जात, पक्ष्यांची जात म्हणा, किंवा इथं मॅन म्हणजे काय, माणूस जो माझ्यासारखा असतो नॉर्मल, तो एक माणूस झाला बरोबर. मी जेव्हा शरद म्हणेल, माझं नाव शरद, मग शरद जर म्हटलं तर ते प्रॉपर नाउन झालं बरोबर. ही इज अ मॅन म्हटलं तर ते मॅन जे आहे ते कॉमन नाउन झालं. ओके, किती भेटले बघा आपल्याला, एम्परर, मॅन आणि लायन, तीन भेटले बघा. देर आर 3 कॉमन नाउन्स इन द गिव्हन सेंटेन्स. नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर मॉडेल ऑक्झिलरी शोइंग पॉसिबिलिटी. आपल्याला पॉसिबिलिटी शो करणारं काय पाहिजे, एक मॉडेल ऑक्झिलरी फिट करायचे. सेंटेन्स बघा, पाणी पिऊन घेतो तोपर्यंत. वाचले का सेंटेन्स. इट इज क्लाउडी. इट इज क्लाउडी म्हणजे काय बघा, सेंटेन्स फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर मॉडेल ऑक्झिलरी शोइंग पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी म्हणजे काय, शक्यता. म्हणजे असं होऊ शकतं असं सांगणारे आपल्याला काय पाहिजे, एक मॉडेल ऑक्झिलरी इथं फिट करायची, फिल करायची. बघा बरं, म्हणजे फिल इन करायची. इट इज क्लाउडी, ढगाळ वातावरण आहे. इट डॅश डॅश रेन टुडे. आता हे जे दिलेलं मॉडेल ऑक्झिलरीज आहेत ना, मॉडेल ऑक्झिलरीचा वापर सेंटेन्सेस मध्ये वेगवेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये वेगवेगळ्या कारणासाठी होतो. आता बघा, कुड. कुड हे कॅनचं पास्ट टेन्स आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला एखादी पॉसिबिलिटी सांगायची पास्ट टेन्स मध्ये, तेव्हा आपण कुडचा वापर करतो. मस्ट म्हणजे एखादी नेसेसिटी सांगायची. आता बघा बरं का, कुड पास्ट मधील काय, पॉसिबिलिटी. याचा यूज आणखी वेगळा सुद्धा होतो कुडचा, एखादी वस्तू डिमांड करण्यासाठी, मागण्यासाठी वगैरे, तिच्याकडे निर्देश करण्यासाठी आणि ती पाहिजे हे सांगण्यासाठी. मस्ट NECESSITY नेसेसिटी सांगण्यासाठी, गरज सांगण्यासाठी, आवश्यकता सांगण्यासाठी. मे अगेन पॉसिबिलिटी सांगण्यासाठी बरोबर. आणि वुड पास्ट मधील सर्टन्टी सांगण्यासाठी. वुड आले लक्षात.
आता ह्या ज्या मॉडेल ऑक्झिलरीज आहेत हे सेंटेन्स मध्ये काही ना काही इंडिकेट करत असतात. आपल्याला त्यांनी विचारलं या सेंटेन्स मध्ये पॉसिबिलिटी सांगणारी कोणती मॉडेल ऑक्झिलरी आहे. मग बघा इथं कुडचा वापर होणार नाही, मस्टचा होणार नाही, वुडचा होणार नाही. आता ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडू शकतो. सो इट इज क्लाउडी. बघा इट इज क्लाउडी, इट मे रेन टुडे. मग काय आहे इथं मे. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. समजतंय का? प्रत्येक प्रश्न समजला पाहिजे. प्रश्न समजल्यानंतर उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं त्यासाठी एक तयारी सुद्धा आवश्यक असते. बघा चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता एकदा जरी सेंटेन्स वाचलं ना, चारही याच्यामध्ये कॉन्सेप्ट एकच आहे किंवा त्यांना भावना एकच व्यक्त करायची आहे. ग्रॅमॅटिकली फक्त एक सेंटेन्स बरोबर आहे. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. काय सांगितलंय की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, एवढंच त्यांना सांगायचं. तर सांगताना चुकतंय काय? कोणतंही युनिव्हर्सल ट्रूथ असेल किंवा जॉग्राफिकल ट्रूथ असेल, जॉग्राफिकल एखादी फॅक्ट असेल, हे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सांगतो. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जो व्हर्ब असतो त्या व्हर्बला यस किंवा इयस अशा प्रकारचा प्रत्यय जोडलेला असतो, त्याला आपण सफिक्स म्हणतो. यस यू डबल एफ आय एक्स सफिक्स. आले का लक्षात? द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. मग आता पुढे जायची काय आवश्यकता आहे का? द अर्थ रिव्हॉल्व्ड अराउंड द सन. पृथ्वी सूर्याभोवती फिरली होती. अजिबात नाही, असं नाही होणार. जे जॉग्राफिकल फॅक्ट आहे, सायंटिफिक फॅक्ट आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे किंवा सातत्याने घडणारी गोष्ट आहे, ते आपण काय म्हणतो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो. या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर झालाय. व्हर्बला यस किंवा इयस हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणून आन्सर ऑप्शन जे 1 आहे दॅट इज द करेक्ट आन्सर. कळालं? द अर्थ विल रिव्हॉल्व अराउंड द सन. आत्ता काय फिरत नाहीये का पृथ्वी सूर्याभोवती? नंतरच फिरणारे असं काही आहे का? ओके, चुकीचं आहे. फोर्थ बघा, द अर्थ शुड रिव्हॉल्व अराउंड द सन. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरलीच पाहिजे असं नाही. म्हणायचं म्हटलं तर कोणी काहीही म्हणेल, परंतु तिथे एक आपल्याला जॉग्राफिकल फॅक्ट सांगायची, सायंटिफिक फॅक्ट म्हणता येईल, त्यापेक्षा जॉग्राफिकल फॅक्ट बरोबर आहे. ती जेव्हा एक्सप्रेस करायची, वी शुड एक्सप्रेस इट इन सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. आन्सर काय असणार आहे? नंबर 1. नेक्स्ट सेंटेन्स बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स. तुम्ही टेन्स शिकला असाल. टेन्सचे 3 टाइप्स आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. यातील प्रत्येकाचे 4 सब टाइप्स आहेत. सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता बघा त्यांनी यातील जो परफेक्ट पास्ट परफेक्ट टेन्स आहे याचा विचार, म्हणजे त्याचा सेंटेन्स कोणता आहे. मग पास्ट परफेक्ट टेन्स. या पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये काय होतं, सेंटेन्स मध्ये काय होतं, जनरली सब्जेक्ट आलेला असतो. या सब्जेक्टच्या अनुसार, नॉट अनुसार, सब्जेक्टच्या कोणताही सब्जेक्ट असू द्या, आपल्याकडे नंतर येणारा जो हेल्पिंग वर्ब असतो तो हॅड असतो. या हॅडच्या नंतर आपल्याकडे V3 यायला पाहिजे आणि त्यानंतर काय जे सब्जेक्ट मध्ये मटेरियल आलं असेल ते. आता बघा सब्जेक्ट काय आहे, द हेडमास्टर. द हेडमास्टर हॅड. कुठे आहे द हेडमास्टर हॅड? नंबर 4 ला. हेच आपलं आन्सर. सगळं वाचताही बसायचं नाही, असं क्लिक करायचं निघून जायचं. तुम्ही मार्क करायचं आणि लगेच पुढे चालायचं. समजतंय का? इतकं सोपं आहे. द हेडमास्टर हॅड, V3 आलेला पाहिजे. स्पोकन, हॅड बरोबर आहे, स्पोकन बरोबर आहे, टू स्टुडंट्स. कळालंय का? ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. तरी यातील 3 पाहून घेऊयात. द हेडमास्टर स्पोक टू स्टुडंट्स. द हेडमास्टर स्पोक टू, मग हे काय होणार? सिंपल पास्ट टेन्स. ओके, तरी सांगून ठेवतो तुम्हाला सहज माहितीसाठी. द हेडमास्टर विल हॅव स्पोकन टू स्टुडंट्स. विल हॅव. The headmaster will have spoken to students. Future perfect tense. Third बघा, the headmaster will be speaking to students. Future continuous tense. का बरं? मला फक्त दिसलं इथं V2 दिसला. V2 आपण फक्त आणि फक्त सिंपल पास्ट टेन्स मध्ये यूज करतो, म्हणून फर्स्ट सेंटेन्स इज ऑफ सिंपल पास्ट टेन्स. सेकंड सेंटेन्स मध्ये मला विल हॅव दिसला आणि विल हॅवच्या नंतर V3 दिसला. विल हॅव प्लस V3 आपल्याला फक्त फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये दिसणार. थर्ड सेंटेन्स बघा, जसं द हेडमास्टर विल बी स्पीकिंग.
विल बी दिसला आणि त्यानंतर V1 विथ ING आहे. विल बी आणि त्यानंतर V1 विथ ING म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म त्याच्याबरोबर ING, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. कळालं? चलो नेक्स्ट. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. आता बघा, ही सेड टू हिम प्लीज वेट हिअर टिल आय रिटर्न. आपल्याला या चार पैकी एकदम जे बरोबर असेल ते आन्सर ऑप्शन निवडायचं. मग सांगितलंय काय, अर्थात हा प्रश्न कशावरचा आहे हे कळायला पाहिजे. इंग्लिश ग्रामर मध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट नरेशन आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असं सुद्धा म्हणतात. मग याच्यावरचे प्रश्न सोडवताना काय करायचंय, काही चेंजेस करावे लागत असतात. आता हे सगळं झालं जेव्हा तो पूर्ण आपण टॉपिक बघू तेव्हा. आता या प्रश्नाला अटेम्प्ट करताना करायचंय काय बघा. ही सेड टू हिम प्लीज वेट हिअर टिल आय रिटर्न. यातील एक शब्द आहे बघा, प्लीज, PLEASE, प्लीज. काही लोक आपले मित्र म्हणतात ना प्लीज, बॉईज मध्ये आहे जी मूवी आहे त्याच्यामध्ये प्लीज. आता हे जो प्लीज आहे याचा काय अर्थ आहे, यू आर REQUESTED रिक्वेस्टेड टू. तुम्हाला विनंती करण्यात येत आहे की, तुम्हाला विनंती करण्यात येते. काय विनंती करण्यात येते, यू आर रिक्वेस्टेड टू वेट हिअर टिल आय रिटर्न. आता बघा त्यांनी काय सांगितलं, ही सेड टू हिम. आता हे जेव्हा डायरेक्ट स्पीच असतं, डायरेक्ट स्पीच म्हणजे जसं बोललं गेलंय ना तसं डबल इनोटेड मध्ये दिलेलं असतं. बघा डबल इनोटेड कॉमा मध्ये जो ही आहे ना, ही म्हणजे तो त्याला जे काय म्हणाला ते डबल इनोटेड मध्ये घेतलेलं असतं. तो काय म्हणाला होता, मला वापस येईपर्यंत तू इथंच थांब, बरोबर का. पण मग त्यांनी पण त्याला प्लीज म्हणून विनंती केली, मग ती विनंती केली, रिक्वेस्ट केलेली आहे. मग आता बघा इथं ही कमांडेड हिम. कमांडेड म्हणजे काय, त्याला आज्ञा केली आहे. अजिबात होणार नाही, आज्ञा नाही केली, रिक्वेस्ट केली. सेकंड बघा, ही सेड टू हिम दॅट वेट देअर टिल ही रिटर्न. आता बघा नंबर 2 झालं असतं, परंतु नंबर 3 वाचल्यावरती कळतंय आपल्याला इथे जर प्लीज शब्द वापरलाय, प्लीज हा रिक्वेस्ट करण्यासाठी वापरला जातोय, तर नंबर 3 मध्ये आपल्याला रिक्वेस्ट शब्द दिसतोय ना. ही रिक्वेस्टेड हिम टू वेट देअर टिल ही रिटर्न. आलाय का लक्षात. मग इथे जर आपल्याला करेक्ट दिलंय, त्यांनी रिक्वेस्ट दाखवलीये, जर रिक्वेस्ट केली गेली तर रिक्वेस्ट दाखवलीये, तर मग आपण नंबर 2 ला का मार्क करायचं, ते उत्तर होणारच नाही, कारण क्लिअर कट या प्लीज मधून आपल्याला कळतं की रिक्वेस्ट आहे. 4 बघा, ही ऑर्डर्ड हिम टू वेट हिअर. हिअर नाही, आता हा जो हिअर आहे ना याचा होणार THERE देअर. मग आता ज्या ज्या ठिकाणी त्यांनी हिअर ठेवला होता ना ते होणार नाही, हा हिअर ठेवला होणारच नाही. आणि ऑर्डर नाही केली, इथं पण चुकलेलं आहे, ऑर्डर नाही. दॅट इज नॉट अन ऑर्डर, दॅट इज अ रिक्वेस्ट. आणि म्हणून नंबर 3 मध्ये बघा, ही रिक्वेस्टेड हिम टू वेट देअर टिल ही रिटर्न. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. आन्सर काय मग, नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 10, चूज करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक अँड कम्प्लीट द सेंटेन्स. आता बघा डिग्री म्हणून एक इंग्लिश ग्रामर मध्ये टॉपिक आहे बघा, DEGR, डिग्री. ओके, या डिग्री मध्ये जे काही आपण करतो ते सगळं ऍडजेक्टिव्ह, जो पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये आपलं विशेषण म्हणतो ना, त्या विशेषणाच्या जे फॉर्म्स असतात, फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, त्या फॉर्म बरोबर आपण खेळत असतो किंवा त्याचा चेंज करत असतो. बरोबर, प्रश्न वाचून घ्या. या डिग्रीचे काही टाइप्स आहेत, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री. आता याच्यामध्ये कोणता ऍडजेक्टिव्ह वापरलाय, फास्ट, बरोबर का. जसं की फास्ट हा जर आपला ऍडजेक्टिव्ह असेल, मग तो बेस फॉर्म मध्ये जर असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह डिग्री म्हणतो. त्यानंतर याला जर जनरली ER, FASTER, फास्टर का मोर फास्ट, हे तुम्ही मला कॉमेंट मध्ये सांगा. म्हणजे आता बघा इथे त्यांनी फास्टर पण वापरलाय आणि मोर फास्ट सुद्धा वापरलाय. मग ही इज मोर फास्ट, मोस्ट फास्ट काय आहे हे तुम्ही मला सांगायचं. ओके, जनरली याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल, इथंच खरं तर सांगितलेलं आहे त्यांनी, त्याचा ऍक्च्युअल फॉर्म काय तर चुकवलेला आहे त्यांनी, एका ठिकाणी 2 ठिकाणी बरोबर आहे, ही सुद्धा हिंट दिली मी तुम्हाला. ओके, चला, फास्ट, फास्टर मी लिहिलेच, कंपॅरेटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री मी लिहिलंय सुद्धा, चला काय अडचण नाही, आणि फास्टेस्ट, सुपरलेटिव्ह डिग्री. आता अशा प्रकारे जेव्हा ER EST लावलं असतं, ER असेल ते कंपॅरेटिव्ह डिग्री, EST असेल तर सुपरलेटिव्ह डिग्री.
ज्यावेळी त्याचा बेस फॉर्म ठेवायचा असतो त्यावेळी आपण पॉझिटिव्ह डिग्री मध्ये ऍज ने त्याला घेतो नॉर्मल सेंटेन्स मध्ये. ओके, मग त्यांनी घेतलेला आहे इथं ऍज मध्येच. मग सुजाता इज नॉट ऍज, फक्त बेस फॉर्म लिहायचा ऍज फास्ट ऍज कविता. फास्टर, मोर फास्ट, द फास्टेस्ट याची काहीच आवश्यकता नाही. कळालंय का? समजलंय का? जर त्यांनी ऍज सुरुवातीला वापरलाय आणि शेवटी सुद्धा ऍज वापरला म्हणजे ऍज मध्ये घेतलंय एखाद्या ऍडजेक्टिव्हला म्हणजे ते पॉझिटिव्ह डिग्री मध्ये सेंटेन्स आहे, म्हणून त्याला आपण काय फक्त बेस फॉर्म घ्यायचा होता आपल्याला. आले का लक्षात? आता हे जेव्हा तुम्ही डिग्री हा टॉपिक कराल किंवा केला नसेल तर डिग्री टॉपिक करा आणि मग पुन्हा हे समजून घ्यायला या. ओके, आतासाठी आन्सर आपलं काय असेल? फास्ट. ओके, फाइंड आउट 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह कलर्स फ्रॉम द ग्रीड. ग्रीड म्हणजे हा जो बॉक्स दिलेला आहे, जो रकाने दिलेले आहेत त्यामधून 2 कलर शोधायचे. त्यांनी 2 सांगितले बरं का, मग आपल्याला 2 आन्सर्स मार्क करावे लागणार आहे. ओके, अशाच प्रकारचा आणखी एक प्रश्न याच टेस्ट मध्ये विचारला गेला ज्या ठिकाणी 2 आन्सर्स सांगितलेले आहेत. बघा बरं कोणकोणते आहेत? ग्रीन, इंडिगो, ब्राऊन आणि व्हाईट. नंबर 2 चा भेटतोय बघा, INDIGO, इंडिगो भेटला का? हे एक आपला आन्सर आहे. आणखी एक बघा कुठे? व्हाईट एक भेटतोय बघा. WHITE, व्हाईट. म्हणजे आपले 2 आन्सर्स कोणकोणते झाले? इंडिगो आणि व्हाईट. 2 विचारले होते त्यांनी, आपण दोन्ही सुद्धा शोधले. ओके, नंबर 2 अँड नंबर 4 दीज आर द करेक्ट आन्सर्स. नेक्स्ट बघा, रीड द कॉन्व्हर्सेशन बिटवीन पॅसेंजर अँड ड्रायव्हर, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. टॅक्सी ड्रायव्हर एक आहे आपल्याकडे आणि त्यानंतर पॅसेंजर आहे. हे 2 जण बोलतायत. हे बोलताना एका ठिकाणी त्यांनी ब्लँक ठेवलंय आणि सांगितलं की इथं मोस्ट अप्रोप्रिएट काय असू शकेल. आता बघा, टॅक्सी ड्रायव्हर म्हणतो गुड मॉर्निंग, वेअर डू यू वॉन्ट टू गो. त्याला प्रश्न विचारतोय तुम्हाला कुठं जायचंय. पॅसेंजर म्हणतो टू द ट्रेन स्टेशन प्लीज, मला ट्रेन स्टेशनला सोडवा. टॅक्सी ड्रायव्हर देन सेज आर यू इन अ हरी, तुम्ही घाईत आहात का. पॅसेंजर म्हणतो यस, आय एम अ बिट लेट, मला थोडा उशीर झालाय. मग टॅक्सी ड्रायव्हर म्हणतो वी कॅन टेक द डॅश डॅश. मग जर घाई झाली असेल पॅसेंजरला तर टॅक्सी ड्रायव्हर त्याला काय करेल? लवकरात लवकर घेऊन जाईल. बरोबर. मग शॉर्टेस्ट डिस्टन्स कसं असेल? एखाद्या गल्लीबोळातून घेऊन जाईल, छोट्याशा लेनने घेऊन जाईल, असं काहीतरी त्याला सांगायचंय. मला या ठिकाणी असं वाटतंय की टॅक्सी ड्रायव्हरला जे म्हणायचं आहे रिकामी जागा जी दिली आहे त्याचा अर्थ असेल. मग पॅसेंजर म्हणतो ओके थँक्स. मग इथं टॅक्सी ड्रायव्हर त्याला काहीतरी म्हणतात. आता पॅसेंजर जेव्हा म्हणतो ओके थँक्स, याचा अर्थ काय? टॅक्सी ड्रायव्हरने काहीतरी चांगलं सोल्युशन सांगितलं असणार. मग टॅक्सी ड्रायव्हर म्हणत असेल वी कॅन टेक द नॅरो लेन. म्हणजे आपण काय करूयात, मग जो छोटा रोड आहे ना त्याने जाऊयात, तुम्हाला मी लवकर नेऊन सोडतो. आता मला सांगा, रोड आणि सेफ रोड याचं काय मिनिंग आहे? त्यांनी फक्त एक रोड दिला ऑप्शन, एक सेफ रोड वगैरे असं काही दिले. एक्सप्रेस वेने आता मला बघा ट्रेन स्टेशनला जायचंय, एक्सप्रेस वेला जा, एक्सप्रेस वेने तिथं या वगैरे. आणि ट्रेनच्या स्टेशनच्या जवळून एक्सप्रेस वे जातो का कधी? थोडस साईडला असतो, तिथून इकडे येता येतं वगैरे. बरोबर. तसं हे 3 होणार नाही. नंबर 4 जे नॅरो लेन आहे, मोस्ट लॉजिकल ते आन्सर आहे की आपण काय करूयात, मग नॅरो लेन घेऊयात आणि ते लवकर जाऊयात, म्हणजे तिकडून गाड्या कमी असतील, मेन रोडला जास्त गाड्या असतील, आपण मधल्या रोडने जाऊयात, लवकर तुम्हाला पोहोच करतो. म्हणून तर मग पॅसेंजर शेवटी थँक्स म्हणतो ना. कळालं? ओके ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. गिवन बिलो इज द नोट ऑफ ग्रँडमदर टू हर ग्रँडसन. आजीची तिच्या नातवाला लिहिलेली एक नोट आहे, छोटस पत्र आहे. कम्प्लीट द नोट विथ करेक्ट ऑप्शन. इथे एक रिकामी जागा सांगितली आहे, या ठिकाणी काय बसेल तेवढं सांगायचं. डिअर बिट्टू, बघा बरं का, डिअर बिट्टू यू नो माय मेडिकल ट्रीटमेंट इज गोइंग ऑन. तुला माहिती आहे की माझी मेडिकल ट्रीटमेंट सुरू आहे. सो प्लीज सेंड मी सम डॅश डॅश ॲज दीज आर नॉट अवेलेबल हिअर. दीज हे प्लुरल दाखवतं. या दीज वरून आपण समजून घेतो की इथं काहीतरी जे असेल ते प्लुरल असायला पाहिजे, अनेक वचनी असायला पाहिजे शब्द. ओके,
सो प्लीज सेंड मी. हा सम सुद्धा काय दाखवतो, अनेक वचनच दाखवतो. असेच उत्तर मार्क करायचे असतात, असे शोधायचे असतात. प्लीज सेंड मी सम डॅश डॅश ऍज दीज आर नॉट अवेलेबल हिअर. आय हॅव सेंट यू नीडेड लिस्ट. जी काय लिस्ट आहे ती लिस्ट मी तुला पाठवली. आय एम टेकिंग गुड केअर ऑफ माय सेल्फ. मी माझी स्वतःची चांगली काळजी घेतेय. मे गॉड ब्लेस यू. देव तुला आशीर्वाद देवो. ठीक आहे. आता बघा, आजीची मेडिकल ट्रीटमेंट सुरू आहे. मग आजी कशाची डिमांड करेल? क्लोथ्सची करेल का? काय कापड भेटत नाहीत का त्या गावामध्ये, शहरामध्ये? काही पण. अन्न बंद झालंय का? अन्न पण भेटत नाहीये का? बघा बरं. शेल्टर, काय आता काय घर वगैरे राहिलंच नाही का? पत्रे वगैरे असं काही घर राहिलंच नाही का व्यवस्थित? असं काहीच नाही. तिला, आजीला पाहिजेत मेडिसिन्स. त्या मेडिसिन्स तिथं भेटत नाहीयेत. म्हणून आजी म्हणते की मला काही मेडिसिन्स पाहिजे, तेवढं पाठवून दे. दीज आर नॉट अवेलेबल हिअर. या मेडिसिन्स ज्या आहेत त्या इथे भेटत नाहीयेत. त्यासाठीची लिस्ट जी आहे ती सुद्धा लिस्ट मी तुला पाठवते. ओके. सो मेडिसिन्स हे काय असायला पाहिजे होतं? करेक्ट आन्सर असायला पाहिजे होतं. लॉजिक वरून सॉल्व्ह होणारा क्वेश्चन आहे, वेगळं काहीच नाही त्याच्यामध्ये. नेक्स्ट, आजचं जग हे मेसेजचं जग आहे. म्हणजे मेसेज करण्याचं, मेसेंजरवरती चॅटिंग करण्याचं. मग आपल्याला काय करायचं असतं? लवकरात लवकर एखादा मेसेज टाईप करायचा असेल, सेंड करून द्यायचा असतो. बरोबर. आपण सगळं काय टाईप करत बसत नाही. सकाळी उठलं की कोणाला काय बोलायचं असेल तर आपण GOODMORNING गुड मॉर्निंग इतकं नाही टाईप करत. आपण फक्त काय टाईप करतो? गुड मॉर्निंग. याच्यासाठी आपण फक्त टाईप करतो गुड मॉर्निंग, असं काहीतरी करतो. किंवा याला आपण कॅपिटल ठेवूयात. चला, गुड मॉर्निंग. ओके. रात्री झोपताना हे गुड असंच ठेवा. गुड नाईट असं जर लिहायचं असेल तर आपण काय करतो? GN. कोणी कोणी असं करतं, गुड नाईट. बरोबर का? गुड मॉर्निंग, गुड नाईट. राईट. आता त्यांनी सरळ सरळ विचारलंय, फाइंड आउट द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह ऑफ SMS ऑफ अंडरलाइंड वर्ड. शॉर्ट मेसेजिंग सर्व्हिस असतं. शॉर्ट मेसेजिंग सर्व्हिस म्हणजे काय होतं ना, आपण सगळं न लिहिता थोडक्यात लिहायचं असतं. त्यामध्येच अनिकेत सेंट अ मेसेज टू हर मदर. अनिकेत सेंट अ मेसेज टू. आता हे अनिकेत जर असेल, हे जर मुलाचं नाव असेल तर इथं हीच पाहिजे होतं बरं का. अनिकेत हे मुलीचं नाव कसं काय त्यांना असं वाटलं मला माहित नाही. ओके. अनिकेत सेंट अ मेसेज टू हीच पकडूयात आपण, कारण अनिकेत आपल्याकडे जनरली मुलाचं नाव आहे. यांनी कशा प्रकारे त्याला हर केलंय माहित नाही. अनिकेत सेंट अ मेसेज टू हिज मदर, लेट्स टॉक टुमॉरो. आणि मग टुमॉरो या वर्डला अंडरलाईन केलंय. आणि टुमॉरोला लिहायचं कसं असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. टू MORO 3-4 ऑप्शन्स आपल्याला दिलेत त्यांनी. तुम्ही काय निवडणार त्यापैकी? टू MORO टुमॉरो. टुमॉरो हे पूर्ण स्पेलिंग दिले, हे कधीच होणार नाही, कारण शॉर्ट सर्व्हिस मेसेजिंग मध्ये आपण तसाच जर शब्द लिहायचा आहे तर मग त्याचा अर्थ काय शॉर्ट करण्यामध्ये? बरोबर. हा वर्ड त्याने जास्त तसं दिलाय. आणि टुमॉरो जर आपल्याला त्याचं इथं MO दिलंय फक्त. टुमॉरो टुमॉरो आले का लक्षात? याच्यावरून तुम्हाला कळलं असेल हे त्याचं उत्तर आहे. का बरं? टुमॉरो नाहीये म्हणजे टू करायचं आणि पुन्हा मॉरो ठेवायचं म्हणजे पुन्हा तितकंच लिहायचं वगैरे. तर त्याला शॉर्ट करताना त्यांनी काय शॉर्ट केलंय? TOMRO. हे त्याचं काय असेल? करेक्ट आन्सर आहे. बघा, याला तसं लॉजिक वगैरे काही नाही, परंतु शॉर्ट करताना कशा प्रकारे शॉर्ट केलं असेल हे तुम्हाला माहित आहे की नाही हे चेक करण्यासाठी त्यांनी हा प्रश्न दिलेला आहे. कम्प्लीट द फॉलोइंग स्लोगन चुझिंग करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. रिस्पेक्ट द नॅशनल फ्लॅग अँड अँथम. राष्ट्रीय ध्वज जो आहे, राष्ट्रध्वज जो आहे आणि राष्ट्रगीत जे आहे, अँथम म्हणजे राष्ट्रगीत, यांचा आदर करा. इट डॅश डॅश द नेशन. का आदर करावा? इट स्ट्रेंथन्स द नेशन. आपलं जे राष्ट्र आहे त्याला मजबूत करतं. सगळ्यांची जी एकत्र राहण्याची भावना आहे, राष्ट्रीयत्वाची भावना आहे, ती मजबूत ठेवतं. म्हणून त्याला काय करायचंय? आपण आदर करायचा. आणि म्हणून या ठिकाणी इट स्ट्रेंथन्स असं म्हटलं. इट स्ट्रेंथन्स. आले का लक्षात? इट स्ट्रेंथन्स
द नेशन. रिच म्हणजे श्रीमंत, शब्दांचे अर्थ माहित असावेत. मॉडिफाय म्हणजे त्याच्यामध्ये बदल करणे. विकन्स म्हणजे काय करणे, एखादी गोष्ट जर असेल तर त्याला खिळखिळ बनवणं किंवा त्याला कमजोर करणे. आदर करणं हे काय कमजोर नाही करत, आदर करणं हे ते स्ट्रेंथन करते, म्हणून इथे स्ट्रेंथन शब्द येईल. ओके, स्पेलिंग दिलेलं आहे STRENG, स्ट्रेंथ, THENS, स्ट्रेंथन्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. एक पॅसेज दिलेला आहे, अगोदर तुमच्यासाठी व्यवस्थित पॅसेज वाचतो, पॅसेज एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर एक एक प्रश्न आपण घेऊया. ओके, ठीक आहे. आसाम, आसाम बघा, आसाम, आसाम स्वतः बोलतोय बरं का आता. फ्रेंड्स, आय एम आसाम, ऑल्सो नोन ॲज अ होम. You will find my land between the beautiful valleys of the Brahmaputra and Barak rivers. They call me the gateway to the seven sisters. My people are very hospitable. If you come here, you can enjoy the cuisine which has its own distinctive aromas and flavors. I am known for my artistic heritage, exotic dance forms, and elegant temples. The rivers ensure that my territory is lush and fertile, with wetlands, orchards, tea estates, and scenic forests and parks. Kaziranga National Park and Manas National Park are World Heritage Sites. My picturesque landscape of golden green rice fields and landscaped tea estates is awesome to behold. And you know, Assam tea is world famous. आसाम टी जो आहे, आसाम का चाय, काय आसाम चाय अगोदर होतं, आता आहे की नाही माहित नाही. आसाम चाय, आसाम टी इज वर्ल्ड फेमस. फर्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज वर्ल्ड फेमस इन आसाम? आसाम मध्ये वर्ल्ड फेमस काय आहे? आसाम टी. इथेच तर म्हटलं त्याने आसाम टी. कुठे ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. जास्त डोकं लावण्याची आवश्यकता आहे का? नाही, पॅसेज मध्येच तर भेटले. पॅसेजेसला मी तर म्हणतो ते देवीचं घ्यायचं ना देवीला द्यायचं. देवासमोर गेल्याच्या नंतर काय ती हळदी कुंकू असतं, ते घ्यायचं आणि देवाला व्हायचं. तसंच तर आहे, पॅसेज वाचायचं आहे, तिथंच उत्तर भेटतंय. जास्त डोकं लावण्याची आवश्यकता नाही, तरीही लावायचं आणि करेक्ट आन्सर द्यायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आसाम इज लँड बिटवीन द ब्युटिफुल व्हॅलीज ऑफ. बघा, आसामची लँड जी आहे ती कोणत्या 2 व्हॅलीज मध्ये आहे? हे बघायचं सांगितलं. यू विल फाइंड माय लँड बिटवीन द ब्युटिफुल व्हॅलीज ऑफ द ब्रह्मपुत्रा अँड बराक रिव्हर्स. हे काय सांगितलंय ना, ब्रह्मपुत्रा अँड बराक. इथे ब्रह्मपुत्रा टाका, ब्रह्मपुत्रा अँड बराक रिव्हर्स. भेटलं का आन्सर? इथेच सांगितलेलं. क्लिअर कट. इथे बघा, ब्रह्मपुत्रा अँड बराक रिव्हर्स. चलो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 18 बघा. फाइंड आउट ऑल्टरनेटिव्ह विच इज नॉट मेन्शन इन द पॅसेज. 4 ऑप्शन्स दिलेत. पॅसेज मध्ये कशाचा उल्लेख केलेला नाहीये, काय लिहिलेलं नाहीये, कशाचं मेन्शन नाहीये, ते तुम्ही सांगायचं. माय टेरिटरी इज लश अँड फर्टाईल विथ वेटलँड्स, ऑर्चर्ड्स, टी इस्टेट अँड सिनिक फॉरेस्ट अँड पार्क्स. बघा बरं, ड्रायलँड्स कुठंच मेन्शन नाहीये. ऑर्चर्डचा शब्द म्हणजे उल्लेख आलेला आहे. हे बघा, इथे ऑर्चर्ड्स आहे, हे आहे. टी इस्टेट कुठे? टी इस्टेटचं मेन्शन आलेलं आहे, हे सुद्धा आहे. आणखी काय म्हटलंय? सिनिक फॉरेस्ट. ठीक आहे, सिनिक फॉरेस्ट सुद्धा मेन्शन आलेलं आहे. मग काय नाही आलंय? हे बघा, हे सुद्धा आलंय. मग काय आलेलं नाहीये? ड्रायलँड्स. मग त्यांनी विचारलंय विच इज नॉट मेन्शन. नॉट मेन्शन ड्रायलँड्स. ड्रायलँडचा उल्लेख नाही, म्हणजे आपला आन्सर काय? नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. बरोबर. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा, क्वेश्चन नंबर 19 आणि 20 साठी एक छोटासा बॉक्स दिलेला आहे. बॉक्स मध्ये थोडीशी माहिती आहे, त्यावरून आपण क्वेश्चन नंबर 19 आणि क्वेश्चन नंबर 20 अशा प्रकारे आपण त्यांना अटेम्प्ट करायचा. हा क्वेश्चन नंबर 20 आहे. ओके, चलो.
William Lyon Phelps, American educator and author, broadcast the following radio address on April 6, 1933. तेव्हाच्या एका रेडिओवरती त्याने जे ऍड्रेस केलं होतं, भाषण दिलं होतं, त्यापैकी थोडासा हा काय भाग आहे, तेवढं वाचायचं आहे, त्याच्यावरून 2 प्रश्नांची उत्तरं द्यायची. द हॅबिट म्हणजे सवय. The habit of reading is one of the greatest resources of mankind, and we enjoy reading books that belong to us much more than if they are borrowed. The habit of reading is one of the greatest resources of mankind, and we enjoy reading books that belong to us much more than if they are borrowed. काय उसने घेऊन किंवा वाचायला घेऊन आलेल्या बुक्स पेक्षा जे आपले स्वतःचे बुक्स आहेत ते आपण काय करतो, जास्त वाचतो किंवा व्यवस्थित वाचतो. अ बॉरोड बुक इज लाईक अ गेस्ट इन द हाऊस. एखादं मित्राकडून घेऊन आलेलं जे पुस्तक असतं ना, उसनं घेतलेलं किंवा आपण वाचायला आणलेलं, ते इज लाईक अ गेस्ट इन द हाऊस. घरी पाहुणे आल्यासारखं ते राहत. इट मस्ट बी ट्रीटेड विथ पंक्च्युअसनेस. त्याला व्यवस्थित ट्रीट करावं लागतं. विथ अ सर्टन कन्सिडरेट फॉर्मॅलिटी. यू मस्ट सी दॅट इट सस्टेन्स नो डॅमेज. आपल्याला ते बघावं लागतं की याला डॅमेज व्हायला नको, कारण ते वापस करायचं असतं. इट मस्ट नॉट सफर वाईल अंडर युअर रूफ. यू कॅन नॉट लिव्ह इट केअरलेस. ओके. यू कॅन नॉट टर्न डाऊन द पेजेस फाडू शकत नाही. यू कॅन नॉट यूज इट फॅमिलियरली. फारच आपलं आहे किंवा घरचं आहे असं आपण त्याला वापरू शकत नाही, कारण ते इट इज लाईक अ गेस्ट इन द हाऊस. ते पाहुणे आल्यासारखं आहे आपल्याकडे, बरोबर. And then someday, although this is seldom done, you really ought to return it. आणि कधीतरी ते आपल्याला रिटर्न करावं लागतं. साधारणतः पुस्तकाविषयीची ही माहिती आहे, बरोबर. आता पहिला प्रश्न काय, अ बॉरोड बुक इज लाईक अ डॅश डॅश इन द हाऊस. आता त्यांनी सरळ सरळ म्हटलंय ना, इथंच बघा, अ बॉरोड बुक इज लाईक अ गेस्ट इन द हाऊस. रिलेटिव्ह नाही, फ्रेंड नाही, होस्ट नाही, गेस्ट. क्लिअर कट त्यांनी सांगितलं गेस्ट इन द हाऊस. आपल्याला उत्तर मिळण्याची मतलब आहे, बरोबर. आपला संबंध काय, आम्हाला त्याचं उत्तर पाहिजे. उत्तर भेटलं, विषय संपला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. माहिती तीच आहे सगळी, आपल्याला फक्त आता पुढचा प्रश्न बघायचा. कम्प्लीट द वेब. थिंग्स विच यू कॅन नॉट डू विथ बॉरोड बुक. उसनं घेतलेल्या किंवा वाचायला आणलेल्या पुस्तकाबरोबर आपण काय करू शकत नाही. आता बघा, इथून ती माहिती सगळी सांगायला त्यांनी चालू केली. इट मस्ट बी ट्रीटेड विथ, ते सांगितलं त्यांनी. त्यानंतर यू मस्ट सी दॅट इट सस्टेन्स नो चेंजेस, नो डॅमेज. त्याला डॅमेज झालं नाही पाहिजे. आता 3 गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. 1, 2, 3. आपल्याला फक्त दिलेल्या 4 ऑप्शन्स पैकी कोणती करेक्ट आहे ती इथं बसवायची. यू कॅन नॉट मार्क इट. आता कॅन नॉट यूज इट फॅमिलियरली. त्यांनी म्हटले ना, कॅन नॉट मार्क इट, कॅन नॉट यूज इट फॅमिलियरली. म्हणजे ते फॅमिलियरली आपण त्याला वापरू शकणार नाही, हे बरोबर आहे, कारण दिलेलंच आहे त्यांनी. यू कॅन नॉट मार्क इट. यू कॅन नॉट मार्क इट दिलंय का बघा. यू कॅन नॉट टर्न डाऊन पेजेस हे दिलेलं आहे. यू कॅन नॉट लिव्ह इट केअरलेस हे पण दिलेलं आहे. मग यू कॅन नॉट मार्क इट द्यायला पाहिजे. यू कॅन नॉट मार्क इट आपण इथे लिहूयात. यू कॅन नॉट मार्क इट. आणि तेच तर त्यांनी नंबर 2 ला सांगितलंय, यू कॅन नॉट मार्क इट. आपण जर वाचायला पुस्तक आणलं तर कोणी पण काय सांगतो, वाचायला घेऊन जा, पण त्याच्यावर काय मार्क वगैरे नको. आलं लक्षात. यू कॅन नॉट मार्क इट. तुम्ही त्याच्यावरती मार्क वगैरे करू शकणार नाही. कॅन नॉट कीप ऑन द टेबल. टेबलवर ठेवू शकत नाही वगैरे असं कुठं सांगितलेलं नाही, बरं का. जे याच्यात सांगितलेलं असतं ना, त्यावरच आपण उत्तराकडे जायचं असतं. यू कॅन नॉट बाय इट असं पण नाही, याचा काही संबंधच नाही. यू कॅन नॉट एन्जॉय इट. जर आपण पुस्तक वाचलं तर एन्जॉय करू शकतो, फक्त ते फाडायचं नाही, त्याच्यावरती काही मार्क नाही करायचे. असं काहीतरी 4-5 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांनी इथं खालच्या 3 लाईन्स मध्ये. त्यापैकी आपल्याला त्यांनी ऑलरेडी 3 स्वतः लिहून दिले होते, फक्त आपल्याला 1 लिहायचं होतं. यू कॅन नॉट मार्क इट. त्याच्यावरती आपण मार्क करू नाही शकत, संपला विषय. क्वेश्चन नंबर 20 झालाय बघा. क्वेश्चन नंबर 20 इज डन. क्वेश्चन नंबर 21 बघा. चूज 2 करेक्ट ऑल्टरनेटिव्ह ऑफ पॅसिव्ह व्हॉइस. ऋषिकेश गेव हिज ब्रदर अ नाईस गिफ्ट. हे ऍक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आहे. ओके. याचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं. हा सब्जेक्ट आहे ऋषिकेश. HRISHI ऋषिकेश. आता हा सब्जेक्ट आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. मग पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय होतं ना, ऋषिकेश शेवटी जातं कधीही बघा. HRI हा शेवटी आहे.
मग त्याच्या अगोदर काय होईल, सेंटेन्स येईल. पण त्यांनी म्हणताना काय म्हटलंय, चूज 2 करेक्ट ऑल्टरनेटिव्ह ऑफ. जनरली एखाद्या ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करताना ते एकाच प्रकारे होतं. परंतु ज्यावेळी सेंटेन्स मध्ये 2 ऑब्जेक्ट आलेले असतात, एक असतं डिरेक्ट ऑब्जेक्ट, एक असतं इनडिरेक्ट ऑब्जेक्ट. दोन्ही सुद्धा मी सांगतो काय असतात ते. डिरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे एखादी वस्तू दाखवणार, वस्तुदर्शक म्हणतो आपण त्याला. आणि इनडिरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे एखादी व्यक्ती दाखवणार. ओके. आता ऋषिकेश गेव हिज ब्रदर अ नाईस गिफ्ट. याच्यामध्ये ऋषिकेश हा सब्जेक्ट आहे. ह्या ऋषिकेशने हे गिफ्ट दिलंय. गिफ्ट, हा जो गिफ्ट आहे ना, हे आहे आपलं डिरेक्ट ऑब्जेक्ट. ओके. आणि हा कोणाला दिलंय काय, गिफ्ट, अ नाईस गिफ्ट, दॅट इज ए डिरेक्ट ऑब्जेक्ट. कोणाला दिलंय, ब्रदरला. मग ब्रदर व्यक्ती दाखवतोय ना, व्यक्तिदर्शक आहे. हे आहे आपलं इनडिरेक्ट ऑब्जेक्ट. समजलं. थोडंसं बेसिकची माहिती तुम्हाला दिली. आता एकदा काय करायचं, हे डिरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचं आणि सेंटेन्स करायचं, हे झालं एक प्रकारे. आणि दुसऱ्या वेळेस बनवताना इनडिरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा आणि सेंटेन्स बनवायचं. ज्यावेळी त्यांनी ऋषिकेश वॉज गिवन हिज ब्रदर, आता हाच सब्जेक्ट त्यांनी जशा तसा खाली घेतलाय, ते चुकलं. आपल्याला एकदा डिरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा, एकदा इनडिरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा. मग इथं बघा हिज ब्रदर आणलाय सुरुवातीला. हिज ब्रदर वॉज गिवन अ नाईस गिफ्ट बाय ऋषिकेश, बरोबर आहे. एकदा हा इनडिरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतलाय त्यांनी, त्याच्या खाली बघा नाईस गिफ्ट वॉज गिवन हिज ब्रदर बाय ऋषिकेश. अ नाईस गिफ्ट इन डिरेक्ट ऑब्जेक्ट आणलाय. अगोदर काय घेतलं त्यांनी, इनडिरेक्ट ऑब्जेक्ट. आता काय घेतलाय, डिरेक्ट ऑब्जेक्ट. ए नाईस गिफ्ट वॉज गिवन हिज ब्रदर बाय ऋषिकेश. आता हे 2 झाले बरोबर. पहिलं तर चुकलेलं आहे, कारण ऋषिकेश सुरुवातीला घेतलाय. पुन्हा ते ऍक्टिव्ह करायचंय का, किंवा चुकीची रचना करून ठेवली त्यांनी. अ नाईस गिफ्ट इज गिवन, इजचा काय संबंध, गेव. इथं जर V2 वापरलाय म्हणजे पास्ट टेन्स आहे, तर इज येणारच नाही. ओके. म्हणून सेंटेन्स नंबर 4 इज इनकरेक्ट. 2 आणि 3 करेक्ट आहेत. त्यांनी 2 आन्सर्स मार्क करायला सांगितले होते. अशा प्रकारचे 2 प्रश्न आपल्याकडे होते. कुठं हा एक प्रश्न होता, आणि त्याच्या अगोदर हा एक होता. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 2 विचारलं होतं. आठवतंय का तुम्हाला, 2 कलर्स विचारले होते. 2 करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. ओके. चलो, झालंय 21. याचे 2 आहेत, हिज ब्रदर आणि अ नाईस गिफ्ट. क्वेश्चन नंबर 22. द ड्युरेशन ऑफ द एक्झामिनेशन इज 1 hour and 40 minutes. 1 तास आणि 40 मिनिटं एवढं एका परीक्षेचा कालावधी आहे. द एक्झामिनेशन बिगिन्स ॲट 11 AM. इट एंड्स ॲट 11 वाजता सकाळी परीक्षा काय झाली, सुरू झाली. आणि परीक्षा चालणार किती आहे, 1 तास 40 मिनिटं. मग 11 सकाळच्या, AM म्हणजे अँटी मेरिडियन, सकाळच्या 11 AM चा फुल फॉर्म आहे अँटी मेरिडियन. दुपारी 12 वाजेपर्यंतच्या आतला जो असतो काळ त्याला म्हणतात अँटी मेरिडियन. रात्री 12 पासून दुपारी 12 पर्यंत AM चा वापर करतात. दुपारी 12 ते संध्याकाळी 12 पर्यंत त्याला PM म्हणतात, पोस्ट मेरिडियन. ओके. आता परीक्षा सकाळी 11 वाजता सुरू झाली. मग 11 ते 12 1 तास झाला. आणि नंतर पुढे किती मिनिटं, 40 मिनिटं. बरोबर का. म्हणजे 12:40 ती परीक्षा संपेल. इट एंड्स ॲट, ES पाहिजे बरं का इथं, चुकीचं आहे. म्हणजे हे परीक्षा काढताना सुद्धा जे टाईप करतात ते चुकीचं टाईप करतात. इट एंड्स ॲट, किती वाजता परीक्षा संपते, 11 वाजले सकाळीचे 11, परीक्षा सुरू झाली. 12 वाजेपर्यंत 1 तास आणि 12:40 ती परीक्षा संपेल. पण त्यांनी केलंय काय बघा, 12:40 PM पण दाखवलंय, 12:40 AM पण दाखवलंय. मग आता दुपारचे जेव्हा 12 वाजलेत, 12च्या नंतर AM असतं का PM असतं, दुपारी 12 पर्यंत असतं AM, दुपारी 12च्या नंतर असतं PM. मग आपलं काय झालंय, 12:40, दुपारी 12:40 झालेत. म्हणजे काय पाहिजे, PM. कुठे 12:40 PM, नंबर 1 लाच. दिस इज द करेक्ट आन्सर, 12:40 PM. ओके. चलो, नेक्स्ट क्वेश्चन. Complete the following chart by adding the proper suffix TION. TION जोडायचे शेवटी सफिक्स म्हणून आणि शब्द तयार करायचा आहे. जसे की डेडिकेशन, प्रिपरेशन, कम्प्लिशन,
मग बघायचंय खालच्या चारपैकी कोणत्या वर्डला TION अशा प्रकारचा सफिक्स जोडून शब्द तयार होते. बघूयात बरं आपण. ENHANCE किंवा TION एनहान्सेशन असं नाही होत, चुकीचं होतंय. परफॉर्मेशन असं काही होत नाही. त्याचा शब्द जर असेल तर तो काय होतो, परफॉर्मन्स असा शब्द तयार होतो. नंबर 2 ला पण होणार नाही, नंबर 1 ला सुद्धा नाही. नंबर 3 ला बघू. COMFORT कम्फर्टशन असा काही शब्द नाहीये. कम्फर्टनेस असतं समजा, जर तयार करायचं असेल तर. इथं पण नाही होणार तयार. TION लावायचं आपल्याला. सेलिब्रेटला होतंय का बघूयात. CELEBRATION सेलिब्रेशन झालंय का. TION यस. नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. सेलिब्रेटचं सेलिब्रेशन तयार होते. ओके, TION आपण सफिक्स लावलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जो की आपला सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. रीड द फॉलोइंग पेयर्स ऑफ होमोफोन्स. होमोफोन्स म्हणजे काय असतं, सारखा उच्चार. सारखा उच्चार. स्पेलिंग वेगळं असेल. SPELL स्पेलिंग वेगळं. स्पेलिंग वेगळं असेल, मिनिंग वेगळा असेल. याला म्हणायचं होमोफोन्स. ओके, सन होमोफोन आहे. फ्लॉवर. आता बघा, हे असतं फ्लोअर आणि हे असतं फ्लावर. ओके, किंवा फ्लावर. याचा उच्चार सेम नाहीये बरं का, होमोफोन नाही येत. तिसरं बघा, आता आपण उच्चार करताना याचा असं करतो इट, आणि याचा करतो एट. इट आणि एट. परंतु या दोन्हीचा उच्चार, हे दोन्ही जे शब्द आहेत त्या दोघांचा उच्चार सारखाच आहे. जसं की एट. आपण फारच इट म्हणतो, इट, आणि याला एट. ते आपलं वापरणं चुकीचं आहे ना. जे उच्चार आहेत ते समजलं पाहिजे, जेणेकरून आपल्या होमोफोन्स आहेत की नाही ओळखता येईल. बरोबर का. दोन्हीचा उच्चार सेम आहे. एट हे एकमेकांचे होमोफोन्स आहेत. टेल हे सुद्धा एकमेकांचे होमोफोन्स आहेत. त्यांनी विचारलंय फाइंड आउट अ पेअर विच इज नॉट होमोफोन. नॉट म्हटलंय बरं का, जे नाहीये ती पाहिजे आपल्याला. मग काय, नंबर 2 फ्लोर चुकीचं आहे. दोन्ही सुद्धा एकमेकांचे होमोफोन्स नाहीत. नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. होमोफोन समजून घ्यायला हे 3 पॉइंट्स लक्षात ठेवा. सारखा उच्चार असतो, स्पेलिंग वेगळं असतं, मिनिंग वेगळं असतं. लास्ट क्वेश्चन बघा. चूज 2 करेक्ट ऑल्टरनेटिव्ह ऑफ अंडरलाइंड फ्रेज. ही जी फ्रेज आहे ना, याचे 2 उत्तर शोधायचे. तिसरा प्रश्न आहे जिथं असं विचारलंय की दे वॉन्ट 2 आन्सर्स. 2 उत्तर शोधायचे. In our city, many organizations are dealing with air pollution problem and they are happy with their results. आपल्या शहरामध्ये अशा बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्स आहेत. दे आर डीलिंग विथ, ते कशाशी लढतायत किंवा कशावरती काम करतायत, एअर पोल्युशन, वायू प्रदूषण जे आहे ना त्याचे, आणि ते जे लढतायत त्याच्यानंतर जे काम करतायत त्याच्यावरती जे रिझल्ट आहेत त्याच्याविषयी ते हॅप्पी आहेत, आनंदी आहेत. म्हणजे काम होतंय असं त्यांना वाटतं. आता बघा, डीलिंग विथ म्हणजे काय, हँडलिंग विथ म्हणजे ते त्याच्याशी काय करतायत, त्याला हँडल करतायत. पर्सिस्टन्स म्हणजे काय असतं, सातत्य असतं, सातत्य, किंवा मग त्याला आपण त्याला हट्टी वगैरे पण म्हणतो, म्हणजे तुम्ही सुट्टी सोडत नाहीयेत. ओके, नो अवेल हे चुकीचं आहे. वर्किंग विथ म्हणजे सुद्धा ते ऑर्गनायझेशन त्याच्याबरोबर काम करत आहेत, त्याच्यावरती काम करत आहेत, वर्किंग विथ. ओके, 2 विचारले होते त्यांनी, 2 आहेत, 1 आणि 4. 2 नंबर सुद्धा होणार नाही. आले का लक्षात. सो थँक्यू. हे होतं आपलं विश्लेषण 2025 ची 8वी स्कॉलरशिपची जी परीक्षा झाली त्या परीक्षेचं विश्लेषण. याचबरोबर म्हणजे परीक्षा असेल, तुमचे मित्र कोणी असतील, क्लासमधले विद्यार्थी असतील, शाळेतील असतील, कोणी पालक असतील किंवा शिक्षक असतील, आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत, आपल्या पाल्यांपर्यंत, सगळ्यांपर्यंत या युट्यूब चॅनलची लिंक पोहोचवा. या चॅनलवरती आणि त्याचबरोबर एज्युकेचर स्कूलच्या ऍप्लिकेशनवरती
याच संबंधाने काय असेल, ट्युटोरियल उपलब्ध असेल, बॅचेस उपलब्ध असतील, 5वीची स्कॉलरशिपची परीक्षा आणि त्याचबरोबर 8वीची स्कॉलरशिपची परीक्षा. या ठिकाणी आपण इथंच थांबतोय. काही अडचण आली तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. टेलिग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच भेटू. कधी काही वाटलं तर कॉल करू शकता, आपण तिथे बोलू शकतो. जय हिंद.